अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा आपण साजरा करत असतो. आणि बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीला ओवाळायचं असतं. आणि बलिप्रतिपदा आणि महत्त्व आणि बलिप्रतिपदाविषयी थोडीशी मी माहिती सांगणार आहे. बघा, आपण ह्या दिवाळीमध्ये खूप काही सेवा केली, उपाय केले, सगळे काही आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी काही उपाय करत असतो. पण कधी कधी काय होतं पहा, तुम्ही खूप काही सेवा करता, तुमच्या मनासारखं काही यश प्राप्त होत नाही. मग तुम्हाला असं वाटतं मी इतकी सेवा केली, मी 21 दिवसाची सेवा केली, मी 40 दिवसाची सेवा केली, मी 3 महिन्याची सेवा केली, तरी मला माझ्या मनासारखं यश प्राप्त होत नाही, जे काही माझी इच्छा होतात ते पूर्ण होत नाही, किंवा माझे काही अडथळे जीवनातले अडथळे आहेत ते संपत नाही. पण पहा, तुम्ही जर कधीच सेवा केली नसेल, आता सेवा करायला जर चालू केली असेल तर तुम्हाला थोडं वेळ लागेल. केलेली सेवा कधीही वाया जात नाही. आणि समजा तुम्ही कधी कोणतीच सेवा केली नाही आणि त्या वेळेमध्ये आपण काय कर्म केलेलं आहे, काय पुण्य केलेलं आहे आणि काय वाईट कर्म केलेले असेल, जवळ आपले वाईट कर्माचा नाश होत नाही तोवर आपल्या चांगले कर्म आपल्याकडनं आपले चांगलं काही होत नाही. म्हणून जर आपण सेवा करायला सुरुवात केली असेल तर आपल्याला जे काही आपले वाईट कर्म आहेत त्याचे नष्ट होतात आधी. म्हणून आपण सेवा करूनसुद्धा आपल्या मनासारखं कधी कधी घडत नाही, ते मनाच्या विरुद्ध घडत असतं. मग असं समजतात लोक की आपण एवढी सेवा करतो तरी आपल्या मनासारखं का होत नाही. तर ह्याचं हे कारण असतं, जवळ आपलं जे काही पाप असतं, पापाचे जे कर्म असतात, ते वाईट कर्म केलेले असतात, ते नष्ट होण्यासाठी काही दिवस आपल्याला सेवा कराव्या लागतात. आणि ते हळूहळू आपले जे सगळे कर्म नष्ट झाले तर मग बघा थोडे दिवसानं आपल्याला हळूहळू चांगलं व्हायला लागतं. आणि हे प्रत्येक मनुष्यासोबत हे असतं. पण कोणी पहा थोडीशी सेवा करतात तरी त्यांचं चांगलं होत असतं असं आपल्याला वाटत असतं. पण नाही, ते खूप दिवसापासून सेवा करत असतात म्हणून त्यांचं चांगलं होत असतं. आणि थोडेसरी देवाला त्यांनी काही संकल्प केलं आणि काही सेवा केली तरी पण त्यांचे कोणते मनातले कार्य पूर्ण होतात. त्यांची सेवा बघून आपण पण करायला लागतो, पण आपण कधीच केलेलं नसतं, ते आपण आता सुरुवात करत असतो, म्हणून आपल्या मनासारखं घडत नाही. तर तुम्ही सेवा करत असाल, स्वामी सेवा म्हणा, लक्ष्मीप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी कोणतीही सेवा तुम्ही करत असाल तर तुमचे अगोदरचे जे काही पाप कर्म ते पाप कमी होत गेलं तरच तुमचं पुण्यकर्म जास्त होत गेलं तर तुमचे सगळे काही मनोकामना पूर्ण होतात. तर तुम्ही सेवा करत जा. हा मनासारखं कधी घडत नाही, कधी तुमच्या मनाविरुद्ध घडत असतं, पण तरी आपण सेवा करत जायचं. मग थोडे दिवसानं हळूहळू ते पापाचं घडा आपलं थोडं कमी होत जातं आणि पुण्याचं घडा आपलं भरून गेलेलं असतं. म्हणून हळूहळू आपल्याला त्याचे फळ आपल्याला भेटत असतात. पण सेवा करत असताना खचून जाऊ नये. आपल्या कधी मनाविरुद्ध झालं तरी आपण कधी डगमगू नये, पण सेवा आणि भगवंताशी कनेक्ट व्हायचं ते सोडू नये. मग आपल्याला कुठं ना कुठं मार्ग प्राप्त होतच होतं. थोडे दिवसानं का होईना, 1 वर्षानं, कधी कधी 2 वर्ष पण लागू शकतात. पण सेवा आपल्याला सोडायचं नाही. तुमचे जर जास्त पापकर्म असेल तर तुमचे ते पापाचा घडा नष्ट होण्यासाठी थोडं वेळ लागेल. आणि मग पुण्य आपल्या पदरामध्ये पडल्यावर मग आपले सगळं मनासारखं घडतं. चला तर मग आज आपण बलिप्रतिपदाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. बघा, बलिप्रतिपदा हे दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी आपण साजरा करत असतो. ह्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार असलेलं वामन अवतार धारण केले होते आणि बलीच्या दरबारात गेले आणि वामनाने बलीकडे फक्त 3 पावले जमीन दान मागितले. मग उदार मनाच्या बळीराजाने ते दान ताबडतोब दिले. परंतु वामन 2 पावलात सारे जग व्यापून घेतले. स्वर्गलोक आणि पूर्ण पाताळलोक मोजून घेतले. मग 3रे पाऊल कुठे ठेवावे. मग शेवटी राजा बळीने आपले मस्तक पुढे केले. वामनाने बलीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि भगवान विष्णूने त्याला पाताळचे राज्य दिले. आणि
देवादिकांची काळजी दूर झाली आणि इंद्रपद सुरक्षित राहिले. श्री विष्णू बलीच्या अवधावर संतुष्ट झाले आणि बळीराजाने सेवा करण्यासाठी भगवान विष्णू त्यांचे द्वारपाल झाले. हे दिवस म्हणजे बलिप्रतिपदा, म्हणून ह्या दिवशी आपण बलिप्रतिपदा दिवस साजरा करत असतो. म्हणून ह्या दिवशी आपण आपल्या पतीचं औक्षण करायचं असतं आणि गोवर्धन पूजाची पण ह्या दिवशी महत्त्व आहे. म्हणून आपण गोवर्धन पूजा घरामध्ये सगळे काही धान्य भरून मग त्याच्यावरती भगवान विष्णूची मूर्ती स्थापना करून पूजा करायची असते. जर आपण शेण वगैरे असेल तर त्या दिवशी शेणाची पण आणून आपल्या घरासमोर गोवर्धनसारखा असं एक हे करायचं, गोवर्धन बनवायचं आणि त्याची पण पूजा केली जाते. पण आपण शहरवस्ती असल्यामुळे आपल्याकडे शेण प्राप्त होत नाही, म्हणून आपण धान्य चे ढीग करायचे आणि त्याच्यावरती भगवान विष्णूची मूर्ती स्थापना करून आपण पूजा करून नैवेद्य आरती दाखवायचं आहे. तर हे बलिप्रतिपदाचा दिवस आहे. आणि आता आपल्या पतीला कसे ओवाळावे. बघा, पतीला ओवाळताना ताट आपण पितळाचंच घ्यायचं असतं. तामण्याचं ताट, म्हणजे आपण देव धुताना जो तामण घेतो तो तामण्याचं ताट घ्यायचा असतो. आणि आपल्या त्या तामण्याच्या ताटामध्ये आपल्या पतीचे दोन्ही पाय ठेवून त्या दोन्ही पायावरती थोडं जल अर्पण करून पाय धुवून घ्यायचे आहेत. आणि पाय धुवून झाल्याच्या नंतर पाय स्वच्छ पुसून घेऊन हळदी कुंकूनं पायाची पूजा करून घ्यायची. आणि मग तामणामध्ये जे काही आपण दिवा बनवलेला आहे तो दिवा आपण कणकेचाच बनवायचा असतो. कोणतीही पूजा आपण ज्याचे वाढदिवसाची पूजा करत असतो त्यावेळेस आपण आपला देवाजवळचा निरंजन वापरत असतो. पण बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला कणकेचाच दिवा बनवून घ्यायचा आहे आपल्या पतीच्या औक्षणासाठी. म्हणून आपण कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आणि दोन्ही साईडला 2 मुटके बनवायचे. मग आपल्या पतीला ओवाळण्यासाठी तेल वापरायचं आहे. देवाला ओवाळण्यासाठी आपण तूप वापरत असतो, तर आपण माणसाला ओवाळण्यासाठी तेल घ्यायचं आहे. तर आपण हे सगळे ताट सजून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये थोडासा कापूस ठेवायचा आहे. कापूस ठेवण्याचं महत्त्व काय, म्हणजे आपण ते ओवाळताना डोक्यावर ठेवत असतो. ते असं मानलं जातं की तुमचे पतीचे आपले पूर्ण केस पिकेपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांची भरभराट व्हावं, म्हणून ते थोडेसे कापूस डोक्यावर ठेवले जातात. म्हणून ताटामध्ये थोडासा कापूस आपण ठेवायचा आहे. आणि ओवाळताना एक सुपारी आपल्या ताटामध्ये ठेवायची आहे. हे ओवाळून झाल्याच्या नंतर आपला अर्धा गोल चंद्र आपल्या पतीला ओवाळणं झाल्याच्या नंतर आपण आपल्या पतीला थोडंसं गोड खायला द्यायचं आहे. आणि आपल्या पतीकडनं आपण हक्कानं आपली जोडी चांगली अशीच टिकून राहावी आणि आपलं प्रेम असं दोघांचं असंच टिकून राहावं. आणि म्हणून आपण आपल्या पतीकडनं काहीतरी जोडी वस्तू मागून घ्यायची आहे. ते काही 2 पैंजण असू शकतात किंवा 2 जोडवे असू शकतात किंवा 2 बांगड्या असू शकतात किंवा 2 टिकली पान, जे तुमच्या यथाशक्ती. चांदीचे वस्तू घेतलं तरी अतिउत्तम, सोन्याचे घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त उत्तम. किंवा तुम्ही अशी साध्या कोणत्याही जे तुमच्या यथाशक्ती घेऊ शकता त्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या जोडीनंच घ्यायचे आहेत. असे केल्याने आपल्या पतीपत्नीमध्ये प्रेम आणि गोडवा पण राहतो आणि आपली जोडी, पतीपत्नीची जोडी अखंड टिकून राहते. तर ही छोटीशी माहिती तुमच्याशी मला शेअर करायची होती. आणि जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझी माहिती जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा. तर सगळ्यांनी पतीचं औक्षण उद्या करायचं आहे आणि पतीचं आपलं आरोग्य, आयुष्य आणि भरभराट होण्यासाठी सगळे आपल्या पत्नीने पतीला जरूर ओवाळायची आहे. तर सगळ्यांची शुभ दिवाळी. धन्यवाद.